श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेद राशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मेष राशीच्या जातकांनो सावधान, येणारे 72 तास तुमच्या आयुष्यात एक मोठे वादळ आणि त्यानंतर एक प्रचंड सुवर्ण काळ घेऊन येत आहे. तुमच्याच जवळच्या व्यक्तीने तुमच्या पाठीमागे रचलेला भयानक सापळा आता उघडा पडणार आहे. मेष राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत प्रामाणिक आणि सहनशील असतो. कुणालाही एकदा आपले मानले की तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. परंतु नेमकी याच तुमच्या गुणाचा गैरफायदा तुमच्याच अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने घेतला आहे. तुमच्या समोर हा माणूस जगातील सर्वात मोठा हितचिंतक असल्याचे नाटक करतो. तुमच्या प्रत्येक सुखादुःखात खोटे अश्रू ढालतो, पण तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्याच प्रगतीला खीळ घालण्याचे आणि तुमच्या विनाशाचे कारस्थान तो मोठ्या सीताफीने रचत असतो. ग्रहाची सध्याची बदलती चाल स्पष्ट संकेत देत आहे की या व्यक्तीची वाईट नजर आता तुमच्या सुखावर आणि समृद्धीवर लागली आहे. यामुळेच गेल्या काही दिवसापासून तुम्हाला मनात विनाकारण अस्वस्थता जाणवत असेल, कामात अडथळे येत असतील किंवा तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल. ही सर्व लक्षणे त्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेची आहे, जी तुमच्या प्रगतीचा वेग मंदावत आहे. पण आता काळ बदलला आहे आणि ती कपटी व्यक्ती आता अधिक काळ छुप्या मार्गाने तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. येत्या काही तासात निसर्ग स्वतः अशी परिस्थिती निर्माण करणार आहे जिथे या व्यक्तीचा बुरखा पूर्णपणे फाटला जाईल. कदाचित एखादी छोटी घटना घडेल किंवा एखादा गुप्त निरोप तुमच्यापर्यंत पोहोचेल, ज्यामुळे त्या व्यक्तीचे रंग आणि तुमच्या विरोधात रचलेला तो घातक सापळा रंगेहात पकडला जाईल. ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, त्याचे हे भयानक रूप पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. हे सत्य समजल्यावर संतापून जाऊन कोणतीही घाईगडबड चूक करू नका, कारण शांत राहून या शत्रूची खेळी उधळून लावणे हीच आता तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. येत्या 3 दिवसात ब्रह्मांडात एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग निर्माण होत आहे, जो तुमच्या आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा देणार आहे. या काळात निसर्ग तुम्हाला 3 मोठे आणि चमत्कारी संकेत देत आहे, ज्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका. हे संकेत ओळखण्यात जर तुम्ही चूक केली तर तुमच्या हाताला आलेली सोन्याची संधी कायमची निघून जाईल. हा काळ अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवून या बदलाचा स्वीकार करा. पहिला संकेत म्हणजे तुमच्या मनाला अचानक मिळणारी अफाट शांतता. जर गेल्या काही महिन्यापासून तुमचे मन विनाकारण अस्वस्थ होते, चिंतेमुळे रात्रीची झोप उडाली होती, तर आता अचानक तुम्हाला मनावरील जड ओझे हलके झाल्यासारखे वाटेल. तुमच्या अंतर्मनातून एक नवा आत्मविश्वास जागा होईल आणि तुमच्या डोक्यात एक अशी नवीन कल्पना येईल जी तुमच्या यशाचा मुख्य मार्ग ठरेल. हे सिद्ध करते की तुमच्या आयुष्यातून आता नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायमचा संपला आहे. दुसरा आणि तिसरा संकेत म्हणजे अचानक होणारा धनलाभ आणि एखाद्या जुन्या चिंतकाची अनपेक्षित भेट. येत्या 48 तासात व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी असा काही प्रसंग निर्माण होईल, जिथून तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल किंवा बरेच दिवसापासून रखडलेले तुमचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. याच दरम्यान एखादी जुनी अनुभवी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल किंवा तुमच्या फोनच्या माध्यमातून एक असा गुप्त निरोप देईल, जो तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. निसर्गाचे हे इशारे तुमच्या रखडलेल्या प्रगतीचा प्रचंड वेग देणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. येत्या 72 तासात, विशेषतः दुपारी 12 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान तुमच्या कुंडलीत एक अतिशय चमत्कारी बदल घडणार आहे. मेष राशीचा स्वामी शुक्र असल्याने ग्रहाची अनुकूल चाल आता महालक्ष्मी कुबेर योग निर्माण करत आहे. हा तोच शुभ योग आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचने ढग आता कायमचे दूर होणार आहे. नशिबाचे पाणी पालटण्याची वेळ जवळ आली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या भीषण आर्थिक संकटाचा सामना तुम्ही करत होतात, ती अडचण एकाच झटक्यात दूर होईल. तुमची रखडलेली कामे आणि पैशाचे मार्ग आता अचानक मोकळे होणार आहेत. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला अभूतपूर्व यशाची संधी मिळेल आणि गुप्त धनलाभाचे शक्तिशाली योग जुळून येत आहे. आजवर तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारे आणि तुमच्या पैशावर वाईट डोळा ठेवणारे लोक आता दूर झाल्यामुळे निसर्गाने तुमच्यासाठी संपत्तीची सर्व दारे पूर्णपणे उघडी केली आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ संपत्तीच घेऊन येत नाही, तर तो तुमच्या एक प्रचंड मानसिक ताकद आणि आत्मविश्वासही निर्माण करणार आहे. एखादी अनपेक्षित सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून येईल,
जी तुमच्या आर्थिक परिस्थितीचे संपूर्ण चित्रच बदलून टाकेल. प्रॉपर्टीचे रखडलेले व्यवहार पूर्ण होतील किंवा कर्जाचा डोंगर फिटण्याचे मार्ग सापडतील. ज्या आर्थिक काळजीतून तुम्ही देवाकडे अश्रू ढाळत न्याय मागत होतात, तिथून तुमची आता मुक्तता होणार आहे. तुमच्याच नशिबाचा हा सुवर्ण काळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ कोणाशी वाद घालण्याचा किंवा कोणाकडे स्पष्टीकरण मागण्याचा नाही, तर स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा आहे. आजवर ज्या लोकांनी तुमच्या क्षमतेचा चुकीचा अंदाज लावला, तुम्हाला नेहमी कमी लेखले, तुमच्या पाठीमागे टोमणे मारले आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रत्येक प्रयत्न केला, तेच लोक आता तुमचे मत ऐकण्यासाठी आणि तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी स्वतःहून उत्सुक होतील. जेव्हा तुमची प्रगती आणि नशिबाची ही नवी झेप पाहतील, तेव्हा त्यांच्या डोळ्याचे पारणे भेटेल आणि ते स्वतःहून मान खाली घालतील. या शुभ काळात परिस्थिती तुमच्यासमोर दोन मार्ग उभे करेल. एक क्षणिक मोहाला किंवा कुणाच्या तरी भावनिक बॅकमेलिंग बळी पडण्याचा, आणि दुसरा केवळ स्वतःच्या बुद्धीचा वापर करून एक अत्यंत कठोर आणि क्रांतिकारी निर्णय घेण्याचा. तुम्हाला दुसरा मार्ग म्हणजेच निवडायचा आहे. तुमचा हा एक धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेऊन ठेवेल, ज्याची तुम्ही कल्पनाही तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही केली नसेल. संकटातून मार्ग काढण्याची ही अफाट बुद्धिमत्ता तुमच्याच आहे, जी आता जगासमोर प्रकाशित होईल. लक्षात ठेवा, तुमचे यश हे तुमच्या विरोधकासाठी सर्वात मोठे आणि चोख उत्तर असणार आहे. समाजात तुमचा गेलेला हुद्दा आणि तुमचा आत्मसन्मान तुम्हाला दुप्पट वेगाने परत मिळणार आहे. ज्याने तुम्हाला रडवलं, त्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ योग्य आहे. तुम्ही शांत राहून जे वैभव कमावलं, ते पाहून तुमच्या शत्रूचे दाबे दणावतील. ईश्वरी न्याय आता पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे आता मागे वळून पाहण्याची अजिबात गरज नाही. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यातील सर्व अग्निपरीक्षा आणि संघर्षाचे कठीण दिवस कायमचे संपले आहेत. तुमच्या नशिबात एक भव्य राजयोगाची चाल लागत आहे. परंतु या सुवर्ण काळाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि तुमच्या मार्गात शिल्लक असलेली थोडीफार नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या 3 दिवसात तुम्हाला एक अत्यंत साधा पण अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय नक्की करायचा आहे. या उपाय तुमच्या घरातील सर्व दोष आणि दारिद्र्य चुटकीसरशी दूर करेल. हा उपाय करण्यासाठी या 3 दिवसातील कोणत्याही एका दिवशी सूर्यास्तानंतर शांतचित्ताने एका मातीच्या पंतीत मोहरीचे किंवा तिळाचे तेल भरा. त्या दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 रुपयाचे नाणे टाका. त्यानंतर हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बाजूला डाव्या हाताला शांतपणे प्रज्वलित करा. दिवा लावताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे किंवा स्वामी समर्थाचे स्मरण करा. हा छोटासा उपाय तुमच्या घरातील सर्व नजर दोष, करणी बांधा आणि दारिद्र्य जरूर खाक करेल आणि लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग कायमचा मोकळा करेल. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे वैभव प्राप्त होताना मनात किंचितही अहंकार किंवा घमंड येऊ देऊ नका. हा काळ अत्यंत नम्र राहण्याचा आणि गरजूची मदत करण्याचा आणि ईश्वरी प्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. हे वैभव तुम्हाला तुमच्या संयमाने आणि सहनशीलतेचे फळ म्हणून मिळाले आहे. आता चिंता करण्याचे दिवस संपले आहेत, कारण स्वतः काळ तुमच्या बाजूने उभा राहिला आहे. जय श्री स्वामी समर्थ. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.